राजपुत्राचे महामंत्रास उत्तर. पवित्र परंपरेने समृद्धीलेली व योग्य वाटणारी महामंत्रांची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले. माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे, परंतु माझ्या संबंधित तुझी चूक कुठे होत आहे हे मी तुला पटवून देईन. मी ऐहिक विषयांची अवहेलना करीत नाही. सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे, पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही. यद्यपि हे स्त्री सौंदर्य कायम राहिले तरी सुद्धा विषयभोगातच आनंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणार नाही. आणि जरी तू म्हणत असलास की थोर महात्मेला सुद्धा विषय वासनेला बळी पडले तरी त्यांच्या त्या उदाहरणांना भुलू नकोस, कारण त्यामुळे शेवटी त्याचा नाशच झाला आहे. जेथे सर्वनाश आहे किंवा जिथे ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असू शकत नाही. आणि स्त्रियांची वरकरी प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वरकरी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही. जेथे खरेपणा नसेल तेथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही. जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असे मी म्हणेन. मन विषयाधीन झाले असेल, मिथ्यात्वावर विश्वास ठेवणारे असेल, विषयवस्तूंचे दोष न पाहणारे असेल तर मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ. आणि विषय वासनेचे बळी जर एकमेकांशी फसवणूक करू लागले तर हे पुरुष आणि स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यासाठी अपात्र आहेत असेच नाही का. या गोष्टी अशा कशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच विषय भोगण्याच्या कुर्मार्गाकडे तू मला नेणार नाहीस. राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदयन निरुत्तर झाला आणि त्याने ही सर्व हकीकत त्यांच्या पित्याला राजा शुद्धोधनास निवेदन केली. आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगांपासून परावृत्त असल्याचे जेव्हा शुद्धोधनाला समजले तेव्हा त्याला त्या संबंध रात्री झोप लागली नाही. हृदयात बाण रुतलेला हत्तीसारखा तो विव्हल झाला. राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कटालनी तो देण्याचा संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजा शुद्धोधनाने आपल्या मंत्रांसह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला. पण आतापर्यंत योजलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही. आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले त्यांचे हावभाव व लाडीगोडी निष्फळ ठरली. अशा आपले रतिभाव हृदयात लपवून ठेवलेल्या त्या युतीचे ते अंतःपुर विसर्जित करण्यात आले.